चीनच्या कोणत्याही आगळीकीला तोंड देण्यासाठी भारताचं वायुदल सज्ज झालंय। भारतीय वायुदलानं लडाखमध्ये अज्ञात स्थळी नवा एअरबेस संपूर्णपणे कार्यान्वित केलाय। या एअरबेसवरून पूर्व लडाखमधल्या सीमेवर लक्ष आणि वचक बसवण्यासाठी भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांच्या भराऱ्या सुरू झाल्यात। ही गर्जना आहे भारतीय हवाई योद्ध्यांची। भारतीय हवाई योद्ध्यांचा चीनला हा दणदणीत इशारा। चीनच्या कोणत्याही दुस्साहसाला उत्तर एकच, चीनचं कंबरडं मोडणार। चीन सीमेवर भारताच्या लढाऊ विमानांच्या धडकी भरवणाऱ्या सॉर्टी। पूर्व लडाखच्या आकाशात भारतीय लढाऊ विमानांच्या गगनभेदी भराऱ्या। ही दृश्य भारताच्या हवाई ताकदीची चुणूक दाखवतात। चीनच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवावा, चीनचं चारित्र्य नेमकं कसं आहे हे भारताने आता चांगलंच ओळखलंय। त्यामुळे भारताने सीमेवर थेट सुखोई 30, MiG-29, अपाची ही शत्रूचं काळीज फाडण्याची क्षमता असलेली विमानं, हेलिकॉप्टर्स तैनात केलेत। भारताने पूर्व लडाखमध्ये एका अज्ञात स्थळी नवा एअरबेस कार्यान्वित केलाय। या हवाई तळाद्वारे सीमेचं रक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची सामग्री इथं पाठवणं शक्य होणार आहे। जिन कठिन परिस्थितियों में आप मां भारती की ढाल बन करके उसकी रक्षा करते हैं, उसका मुकाबला पूरे विश्व में कोई नहीं कर सकता है। आपका साहस उस ऊंचाई से भी ऊंचा है जहां आप तैनात हैं। फॉरवर्ड एअर बेसवर अपाची हेलिकॉप्टर्सच्या जोरदार सॉर्टी सुरू आहेत। कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय वायुदल सज्ज आहे। This base plays a very important role for undertaking operations in this area. This base is fully cleared for all contingencies and for all combat operations and support operations that are planned to be undertaken in this area. Every air warrior at this base, and not only this base, across the entire Indian Air Force, is fully trained and capable to meet all the challenges. Our Josh has always been high and touching the sky with glory. फॉरवर्ड एअरबेसवरून लढाऊ विमानांसह C-17 ग्लोबमास्टर, C-130J सुपर हर्क्युलिस, इल्युशन 76, AN-32 ही अवजड वाहतूक करणारी विमानही इथं उतरू शकतात। ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट उतरण्याच्या क्षमतेमुळे या तळावर अवजड युद्धसामग्री आणि मोठ्या प्रमाणात सैनिकांची ने-आण करणं शक्य झालंय। अपाचीद्वारे चीन सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा दिला जातोय, तर चिनूक या हेलिकॉप्टरमुळे इथून अवजड युद्धसामग्रीची ने-आण करणं शक्य झालंय। चीन सीमेवरील भारताचं बळ वाढवण्यासाठी या नव्याने तयार करण्यात आलेल्या वायुदळ तळाचा उपयोग होतोय। भारताकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्याचे थेट डोळेच काढून देण्याची भारतीय योद्ध्यांनी तयारी केली आहे, त्याचीच ही एक चुणूक। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया।